आणि राजाभाऊ जाधव, उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनीनो, आजचा योग अतिशय महत्त्वाचा योग आलेला आहे। आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं अगोदर तुम्हाला सगळ्याच्या शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्याने उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो। तुकाराम भाऊंनी आता सांगितलं आपल्या प्रस्तावनेमध्ये, अहमदपूर तालुक्यातील एका डोंगरी भागामध्ये चिखलीसारख्या गावामध्ये त्या शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेतला। अहमदपूरमध्ये शिक्षण घेतलं महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये। खरं तर त्यांची इच्छा होती की शिक्षक व्हायचं, डीएड शिक्षक। त्याच्यासाठी त्यावेळेस देखील मेरिटची गरज होती। माझ्या माहितीप्रमाणे 1 मार्क काहीतरी कमी पडला। माणसाचा टर्निंग पॉइंट कसा असते बघा, त्यांना तिथं 1 मार्क जर पडला असता तर ते शिक्षकच झाले असते। म्हणून परमेश्वराचे आभार मानतो की 1 मार्क कमी दिलो तुम्ही त्यांना। आणि भाऊंनी त्या ठिकाणी बघितलं आपण काय करावं काय नाही, सांगितलं की गोविंदराव शेळके त्यांचे मित्र आहेत, पाहुणे आहेत, त्यांनी या व्यवसायामध्ये आणून देण्याचं काम केलं। तरुणांनो, आपल्याला सांगितलंय, आपले साधू संत सांगतात हे जन्म पुन्हा नाही, हे हात काळे झाले पाहिजेत, मेहनत केली पाहिजेत। तुकाराम भाऊंनी त्या ठिकाणी नोकरी करत असताना काय केलं सांगितलं की पुसण्यापासून ते धुण्यापर्यंत काम केलं। आज जे त्यांचं साम्राज्य दिसतंय ते एका दिवसातलं नाही, संघर्ष केला त्यांनी, निष्ठेने काम केलं। त्यानंतर त्यांना 2000च्या आसपास लातूरला पहिली ब्रँच भेटली आणि त्यांना या क्षेत्रातला एक दृष्टी होती। त्याच्यामुळे लातूरमध्ये कोणता माल विकतंय, कुठलं गिऱ्हाईक आहे, त्या प्रमाणामध्ये त्यांनी माल आणायचं काम केलं आणि बघता बघता आज 25 दुकानं केलेत त्यांनी स्वतःच्या। 2 ते 2.5 हजार मुलाला काम लावायची संधी दिली आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय नियोजन पद्धतीनं काम केलेलं आहे। अनेक ठिकाणी बघतोय आपण सगळ्या जगाचं भलं करायला निघतोय, पण आपल्या कुटुंबाचंच भलं करायचं विसरून जातोय। पण त्याच्याबरोबर त्यांनी भावाला देखील सोबत घेतलं। मूळ बेस त्यांनी आपलं गाव विसरले नाहीत आणि या गावाला शोभेल अशाच प्रकारचं हे दालन या ठिकाणी उभा केलंय। मग इतके दिवस का ठेवले त्यांनी, तर बाबासाहेब पाटील सहकार खात्याचा मंत्री व्हावं, त्या दिवशी त्याचं उद्घाटन करावं म्हणून ठेवलं होतं। आता आमच्या मित्रांनी सांगितलं खरं आहे, मागल्या वेळेस आम्ही दोघंही होतो खालच्या दुकानात उद्घाटनाला, त्यावेळेस देखील हिरोईन आणल्या होत्या। अरे त्या हिरोईन पेक्षा आम्हीच विनायकराव, आम्ही काही कमी आहोत? माझ्यापेक्षा विनायकराव तर कोणते ते अनेक प्रकारचे पात्र यशस्वीरित्या करू शकतात ते। म्हणून बघा, तुकाराम पाटील तुम्ही खूप हुशार आहात। इथं सगळ्या पक्षालाच लोकांना बोलले, खंदाडे साहेबाला बोलले, तुमचे त्याचे पैसे वाचले त्यांना देणारे, आणि इथं बॉन्सर धापात उभा करावे त्याचे पैसे वाचले, ते पैसे आता आम्हाला त्या दोघांना। हा विरोध सोडून द्या। खरं आहे त्यांनी म्हणल्याप्रमाणे की आपल्या मतदारसंघामधल्या नेत्यांनाच बोलवा आपण, सारखं बाजूला राहते, त्या निमित्तानं तरी एकत्र आणावं, त्यांची तुकाराम भाऊची इच्छा आहे। आणि आहे भाऊ, आम्ही एकत्रच आहोत। निवडणूक आल्यावर तेव्हा बघूत काय करायचे। म्हणून या ठिकाणी भाऊने जे काम केलं ते खूप चांगलं केलंय। माझा किमती सांगत होत्या की सर्वसामान्य जसं टाटा साहेबांनी केलं ना, की टाटा साहेब एकदा शहरामधून गाडीवर जात होते त्यांच्या, त्या गाडीवर स्कूटर 2 नवरा बायको 2 लेकर बसले होते।
आणि ते बसल्याला बघितल्यावर त्यांच्या पोटामध्ये आस्था निर्माण झाली किंवा गोरगरीब माणसाला देखील गाडीमध्ये बसायची सोय करावी, म्हणून त्यांनी एक नानो नावाची गाडी 1 लाख रुपयाला गाडी आणली. आणि त्याच पद्धतीनं टाटा साहेब माझा खूप मध्ये आदर्श आहेत की उद्योजक हा त्यांच्यासारखा असावा. त्यांनी जे काही काम केलं देशासाठी केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे. या देशातलं पहिलं विमान स्वतः ड्रायव्हर पायलट ते झाले. या देशाला प्रगती नेण्यासाठी त्यांनी पहिलं विमान केलं. त्यांचा माल म्हणल्यानंतर डोळे झाकून आपण घेतोय, पण त्याच्यापेक्षा त्यांचं दान धर्म करण्यामध्ये खूप मोठा हातखंड आहे. 26/11चा हल्ला झाला, हे काही कुठं बातमी छापून आली नाही. 600 ते 700 लोक त्या हल्ल्यामध्ये दगावले होते. त्यांच्यानंतर त्यांनी सगळ्याची माहिती घेतली आणि मग पुन्हा घरी जाऊन त्यांच्या बायकाला भेटले, आईला भेटले, लेकराला भेटले. सगळ्या कुटुंबाची आयुष्यभर सेवा टाटा साहेबांनी केली. त्याच पद्धतीनं आपलं इकॉनॉमिक शास्त्र सांगतंय की आपण कमीत असताना आपला काही हिस्सा सामाजिक कामासाठी खर्च केला पाहिजे. तुकाराम भाऊ केवळ व्यापार केलेत, पैसे कमिलेत, 25 दुकानं केलेत, हे तर केलेतच केलेत, पण सामाजिक भान त्यांना आहे. मग आमच्याकडून समाजाला काही देणं लागतंय, आमची जबाबदारी आहे. त्यांचाही आशीर्वाद आम्हाला भेटलेला आहे, म्हणून पंढरपूरला जाण्यासाठी गाडी पाठवित असतील, रक्तदान शिबिर असेल, जे काही लोक ज्यांना कोणाचाच आधार नाही त्या लोकांचं शिक्षण असेल, अशा प्रकारच्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. हे केवळ माझ्या तालुक्याचा माणूस आहे म्हणून सांगायसाठी बोलत नाही, तर माझ्या जिल्ह्याचे आहेत म्हणून त्यांच्यासाठी, त्या जिल्ह्यामधला एक आमच्या तालुक्यातला शेतकऱ्याचा मुलगा एवढं काम करू शकतंय. एवढंच नाही तर मराठवाडा नाही, महाराष्ट्रामध्ये या लोकांनी आपल्या तालुक्याचं नाव केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांचं कौतुक करणं हे आमचं काम आहे. मी बाहेरूनच बघत होतो, आज मध्ये गेल्यानंतर एवढं मोठं शोरूम असं मला वाटलंच नाही. थक करून सोडणारं, चक्कर येणारं काम, अशा प्रकारचं शोरूम केलेलं आहे. आणि रिजनेबल माल किमतीमध्ये त्यांनी या ठिकाणी देण्याचं ठरवलं आहे. मला भाऊ अशा प्रकारे परमेश्वराला प्रार्थना आहे, या कार्यक्रमाला मी विनायकराव पाटील खंदाडे साहेब ह्याच्यापेक्षा अजून 10 पट तुमची प्रगती व्हावी अशी पांडुरंगाला परमेश्वराला प्रार्थना करतो. मागं आमच्या हस्ते केलं तेही चांगलं चाललं, काही नाही असं नाही, आपण दोघं होतोच त्यावेळेस. आता तर मी मंत्री झाला आणि तुम्ही माहितीत आला होता, आमच्या माहितीत आले ते. त्याच्यामुळं आम्हाला जे काही तालुक्यात करायचे आहे, तालुक्याची प्रगती झाली का नाही ह्याच्यावरूनच कळतंय ना. 2009ला आम्ही अपक्ष आमदार झालो, त्यावेळीची परिस्थिती शहराची बघा, माझ्याकडे डॉक्युमेंटरी आहे. त्याच्यामध्ये या विकासामध्ये सगळ्या आमदारांनी, बघा नागरगोजे साहेब आहेत, किशनरावजी देशमुख साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, खंदाडे साहेब आहेत, विनायकराव पाटील, त्यांनी त्या काळामध्ये काम केलं. आणि मग जे काही राहिलेलं कुठे शेंडा काढायचं ते मी काम. अशा प्रकारचं काम या मतदारसंघात झालं. एक थोडगा रोड सोडला तर अहमदपूरला दुसरं काहीच नव्हतं. आज अहमदपूर शहरामध्ये ब्रँडेड कंपनी आल्यात. हे काही उघड टाकत नाहीत व्यवसाय, त्यांचा सर्वे असतोय इथं किती लोक पैसे कमावणारे लोक झालेत, इथल्या लोकांचं इन्कम किती सोर्स वाढलाय, आणि त्याच्यानंतर हे येत आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे काल अरे दुकानाचं उद्घाटन झाल्यावर गिराईक होत आहे, पण इथला तर कारभार अजबच आहे, 2 दिवसापासून आधीच गिराईक सुरू आहे. मग आता आम्ही उद्घाटन केल्यावर दुप्पट झालं पाहिजे कालच्यापेक्षा. कालचा सेल माझ्या माहितीने 35 लाखाचा सेल एका दिवसात झालाय, आणि पैसे किती जास्त नाहीत. हे केवढ्याचं आहे की मला माहित नाही, 500 रुपये दिला मी त्यांना. बहुतेक मला म्हणून कमी घेतलेत काही की वाटायला.
याच्याप्रमाणे रेट जर घेतला असता तर 1 कोटीचा सेल झाला असता, पण त्याच्यामध्ये त्यांचं समाधान नाही. माझ्या भागातल्या लोकाला कमी पैशामध्ये चांगला कपडा भेटला पाहिजे. आणि ते किती हुशार आहेत ह्याच्यातले तर आता मास्टर झालेत. भाऊ तुम्ही हेच धंदा करा, आमच्याकडे येऊ नका तुम्ही, आमचा धंद्यात काही काम नाही. आम्ही आहोत 3 जण, कधी ते कधी आम्ही कधी. आणि मग भारत भाऊ आहेतच आमच्या बरोबर लागले. कारण ज्याला जे जमते तेच करा, जे जमत नाही. मला सांगा, हापूस आंबे लोक आपल्या भागात लावते किंवा ते सेप लावते, येत नाही असं नाही, येत आहे, पण त्याच्यापेक्षा दुप्पट बेजार व्हावं लागते. आणि त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते मिळत नाही आपल्याला. कोकणातला जो हापूस आहे त्याची टेस्ट आहे, त्याचा रस आहे, त्याचा सुगंध आहे, ते आपल्याकडे येत नाही. तसं तुकाराम भाऊ तुम्हाला इकडं लक्ष्मी हँड आहे, उगं इकडंच अजून काम करा, कुठं लागलं तर आम्ही 2-3 येऊन सांगता बा हेच चांगले आहेत म्हणून तुम्हाला. पण 3लाही बोलावं लागेल तुम्हाला. सांगायचं हा विरोध सोडून द्या की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय, ज्ञान आहे, त्याच्यातच आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे. शिक्षणाबद्दलही सांगितलं भाऊनी, खरं आहे. इथं पालक बी जमलेत, काही तरुण पोरही जमलेत. 8वी पासून पालकाचं लक्ष पाल्यावर असलं पाहिजे आणि त्याला काय आवडतंय त्याच्याप्रमाणे शिक्षण दिलं पाहिजे. त्याचा जर इंटरेस्ट दुसऱ्या गोष्टीत आहे, गायनामध्ये आहे, खेळामध्ये आहे, पेंटिंगमध्ये आहे, तर बापाचं कर्तव्य की त्याच्या पाठीमागं सपोर्ट करणं काम आहे. मग बघा ते कसं फुलतंय. आज तुकाराम भाऊ जसं फुलले तसं ते फुलतंय. पालकाला विनंती करायची आहे की कुणाकडे बघून नकल करू नका. कोण तर तहसीलदार झालाय, कोण तर डॉक्टर झालाय, इंजिनियर झालाय म्हणून आपल्याही पोरांना व्हावं, या क्षेत्रामध्ये नाव कमीता येते असं नाही. अनेक क्षेत्रामध्ये 400 क्षेत्र असे आहेत, 5 अंकी नोकऱ्या मिळणारे क्षेत्र आहेत. आणि म्हणून तरुणांनी अभ्यास करून आपल्याला विषय घ्यावा, पालकांनी त्याचा आवड आणि त्याचा बुद्ध्यांक बघून त्याच्याकडे द्यावं त्याला, आणि मग बघा तो कसा डेव्हलप होत आहे. अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो. आणि सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही. तुकाराम भाऊने घेतलेली मेहनत बघा तुम्ही, काय वाटलं असेल त्यावेळेस. स्वतः सांगितलं, मी ते फरशी साफ केलो. उगं यश मिळत नाही मित्रांनो. आपण आजचा उद्योग बघतोय आणि काय तुकाराम पाटलाला कमी आहे वाटतंय आपल्याला, पण मागं 99 वेळेस त्यांनी केलेला प्रयत्न आपल्याला दिसत नाही. म्हणून तरुणांनो थोडी स्पेस ठेवा. एखादी काम करत असताना लगेच आपल्याला फायदा होत आहे असं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंपनीकडून शिकल्या पाहिजेत. आणि कंपनी आहे. तुकाराम भाऊनी सांगितलं की मला वडिलांनी, आईवडिलांनी मला जन्म दिला आहे, पण मला दुसरे वडील आईवडील म्हणून मला सोमानी भाऊ लागलेत. भागवत गीतेमध्ये सांगितलंय कृष्णाला 900 गुरु होते, 900 गुरु. मग कुणी सांगितलं उपदेश केला म्हणजे गुरु आहे. रस्त्याने चालताना खाली बघून चल म्हणलं तर तू गुरु आहे. नीट बोलावं म्हणलं तर गुरु आहे. एखाद्या कामात मदत केली तर तेही गुरु आहे. झाडाखाली बसला, झाडाची सावली, ते देखील गुरु आहे. एखादा पाण्याचा झऱ्याचं पाणी पिलं तर तेही गुरु आहे. हे मी सांगितलं नाही, हे शास्त्रामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे. पण विनायकराव पाटील तुम्ही लई जणाला म्हणला मानसपुत्र म्हणून, पण त्या लोकाला किती त्रास दिला मानसपुत्र मी हा म्हणून नगर गोजे साहेबाला. तसं करू नका. जिथं राहिलं तिथं सख्या आईवडिलाचे जरी पुत्र असलो, पण एखाद्या ठिकाणी मानसपुत्र म्हणून जर भूमिका घेतली तर ती पार पाडली पाहिजे. कळालं नाही, थोड्या लोकांना कळालं, हे कळणार नाही भाऊसाहेब, कळणार नाही. म्हणून पाटील साहेब, आपण एखाद्या ठिकाणी जे शब्द दिला, दशरथाचं नाव काढलं तुम्ही, राजाचं नाव काढलं महाभारताचं, खरं आहे त्यांच्यापेक्षाही कमी नाहीत, पण त्या पद्धतीनं त्यांनी अशा प्रकारचं त्याग केला, समर्पण केलं आणि मुलाला घडवायचं काम केलं. हे सगळं या लोकांकडून शिकायसारखं आहे.
आपण अशाच पद्धतीनं चांगलं काम करायचा प्रयत्न करावा आणि या द्वारकादास कंपनीला आणि या दुकानला तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. अशीच तुमची भरभराट व्हावं. अजून ते मार्केटमध्ये येणार आहेत. मार्केटमध्ये त्यांचा एक ब्रँड येणार आहे. त्याच्यामध्ये देखील आपण जिथं जिथं आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी त्याच्यात बी भाग घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितच जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या बळावर उभं केलेलं हे वस्त्र व्यवसाय आज अहमदपूरच्या मातीतून संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी जात आहे. आणि यानंतर निश्चितच विनंती करणार आहे सदाशिव जाधव पाटील यांना कृपया आपण कार्यक्रमाचे आभार मानावेत. आणि काही मान्यवरांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी शिल्लक आहे. कृपया या स्टेजवर मान्यवरांचा सन्मान होईल. सर्वांना नमस्कार. आज आपल्या DS द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, तसेच माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब, माजी आमदार खंदाळे साहेब, सर्वच मान्यवर आणि आपण सर्व पाहुणे मंडळी, अहमदपूर तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेले माझे मित्र कंपनी, सर्वजणच ग्राहक राजा, असाच तुमचा आशीर्वाद सदैव द्वारकादास श्यामकुमार परिवार राहावा आणि आमच्या हातून अशीच तुमची सेवा घडो. आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल आम्ही तुमचेच आहेत आणि तुम्ही आम्हाला माफ कराल अशी आशा बाळगतो. आभार व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या ऋणामध्ये आयुष्यभर राहण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा हृदयस्थ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि यानंतर मान्यवर खाली आल्यावर निश्चितच राहिलेल्या काही बांधवांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचा आहे. मी विनंती करणार आहे की कृपया या स्टेजवर द्वारकादास श्यामकुमार ग्रुपच्या वतीनं हा हृदयस्थ सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. मी आपल्या सर्व मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण थांबायचं आहे. याच मंडपामध्ये